कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीनं बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। यावेळी 65 पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केलं। संकलन झालेलं रक्त छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या ब्लड बँकेला देण्यात आलं। कोणत्याही सणाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर झालं तर नक्कीच गरजू रुग्णांना फायदा होईल अशी भावना यावेळी व्यक्त झाली। मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे गुलाब आत्तार, दिलदार मुजावर, अंधश्रद्धा निर्मूलनचे सरचिटणीस कृष्णात स्वाती, कार्याध्यक्षा रेश्मा खाडे, रवींद्र वाळवेकर, विजय भोगम, रामदास देसाई, प्रशांत कांबळे, विवेक गोंधळी यावेळी उपस्थित होते। शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस नुकताच विविध उपक्रमांनी पार पडला। कोल्हापूर जिल्हा ॲमेच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशन तर्फे आजरा इथं शरीर सौष्ठव स्पर्धा झाली। त्यामध्ये परिसरातील 100 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। स्पर्धेत विशाल गावडे हा आदित्य ठाकरे 2024च्या किताबाचा मानकरी ठरला। विविध वजन गटात प्रशांत केंबळे, संकेत दादा घोळ, अनिकेत मंडलिक, विष्णू नायर हेही बक्षीसपात्र ठरले। जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला। जागतिक योग दिनानिमित्त माऊली योग केंद्र आणि स्वराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं योग साधनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपटेनगर, साळोखेनगर, सुर्वेनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, साने गुरुजी वसाहत परिसरमध्ये योग दिंडीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, योग शिक्षक विठ्ठल हळीज्वाळे, योग शिक्षिका गीतांजली हळीज्वाळे यांच्यासह योग साधक आणि नागरिक उपस्थित होते। नव्या शैक्षणिक वर्षाला नुकताच प्रारंभ झालाय। त्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे दाखले महा ई सेवा केंद्रामार्फत तातडीनं उपलब्ध व्हावेत अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे। मागणीचं निवेदन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिलं। शिष्टमंडळात रविकिरण गवळी, अप्पा लाड, विशाल शिराळकर, रुपाराणी निकम, राजू मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता। शिवाजी विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग साधना शिबिर पार पडलं। कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्या हस्ते रोपाला पाणी वाहून शिबिराची सुरुवात झाली। यावेळी योग शिक्षक सूरज पाटील यांनी योगची प्रात्यक्षिकं सादर केली। योग साधना शिबिरात कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, वित्त आणि लेखा अधिकारी श्रीमती सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉक्टर शरद बनसोडे यांच्यासह शिवाजी विद्यापीठातील शिक्षक उपस्थित होते। कोल्हापुरातील दानिश मणेर संचलित डीएम फाउंडेशनच्या वतीनं मुक्या जनावरांसाठी विविध उपक्रम राबवले जातात। लॉकडाऊनच्या काळात फाउंडेशननं भटक्या कुत्र्यांसाठी खाद्याची सोय केली होती। आता कोल्हापूर शहरातील भटक्या कुत्र्यांना ठराविक ठिकाणी नियमित अन्न मिळावं यासाठी त्यांनी पेट बॉक्स पाईप बसवले आहेत। या पाईपद्वारे कुत्र्यांना नियमित खाद्य देण्याचा उपक्रम डीएम फाउंडेशननं सुरू केलाय। कोल्हापूर शहरात सुमारे 25 ठिकाणी अशा प्रकारे खाद्य नळे बसवण्यात आले असून आणखी 25 ठिकाणी बसवले जाणार असल्याचं दानिश मणेर यांनी सांगितलं। फाउंडेशननं स्वखर्चानं सुरू केलेल्या या उपक्रमात नौमान मकानदार, अय्यान आंबेकरी, आवेश मणेर, एमडी मणेर सहभागी झाले आहेत। कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या सरकार प्रतिष्ठानचे उदय डाकवे यांच्या पुढाकारानं आणि डॉक्टर डी.एस. साळोखे सेवाभावी दवाखान्याच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर पार पडलं। मंगळवार पेठेतील सणगर गल्लीमध्ये झालेल्या या शिबिरात सुमारे 120 नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून उपचार करण्यात आले। तसंच निरोगी जीवनाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं। या उपक्रमाचं आयोजन गीता डाकवे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा राजश्री कांबळे, भक्ती हेगडे, कल्याणी पवार मेढे, रजनी पोद्दार, विशाल पंदारे, शीतल पंदारे, हेमा भाले, तेजश्री कांबळे यांच्यासह सदस्यांनी केलं। देशातील राष्ट्रीयकृत बँकांमधून निवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सन 1995 पासून सुधारित दरानं निवृत्ती वेतन द्यावं अशी मागणी सेवानिवृत्त बँक कर्मचारी वसंत मणकुद्रे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली। देशातील 11 प्रमुख राष्ट्रीयकृत बँकातील निवृत्त अधिकारी कर्मचारी यांना आजही 1995च्या वेतनश्रेणीनुसार केवळ 3,000 रुपये निवृत्ती वेतन मिळतं। याकडे मणकुद्रे यांनी पत्रकार परिषदेत लक्ष वेधलं। देशात 8 लाख बँक निवृत्ती वेतनधारक असून त्यांची 3,95,000 कोटी रुपयांची निवृत्ती वेतन थकबाकी केंद्र सरकारच्या तिजोरीत पडून आहे, त्याचं वितरण व्हावं अशी मागणी मणकुद्रे यांनी केली आहे।